मृदुल स्वराने एकमुखाने आळवूया ओंकार, आळवूया ओंकार, आळवूया ओंकार. आळवूया ओंकार. अणुरेणूतून शरीरामधल्या अणुरेणूतून शरीरामधल्या आळवूया ओंकार, आळवूया ओंकार, आळवूया ओंकार. आळवूया ओंकार. क्षणात येथे क्षणात तेथे क्षणात येथे क्षणात तेथे पक्षी मनाचा भिरभिरतो, पक्षी मनाचा भिरभिरतो. चंचलता हा स्वभाव त्याचा, चंचलता हा स्वभाव त्याचा. शांत बसण्या कुरकुरतो, शांत बसण्या कुरकुरतो. लगाम त्याचे हाती घेण्या, लगाम त्याचे हाती घेण्या. आळवूया ओंकार, आळवूया ओंकार, आळवूया ओंकार. नको नकोशा अनेक घटना, कोशा अनेक घटना. नित्य जागवी द्वेष भावना, नित्य जागवी द्वेष भावना. भवितव्याची नसे कल्पना, भवितव्याची नसे कल्पना. चिंतित होई त्याच कारणा, चिंतित होई त्याच कारणा. ताण मनाचे निघून जाण्या, प्राण मनाचे निघून जाण्या. आळवूया ओंकार, आळवूया ओंकार. देहासाठी देह झिजवितो, देहासाठी देह झिजवितो. कष्टामधुनी सुख मागतो, कष्टामधुनी सुख मागतो. जगण्यासाठी मृत्यू झेलतो, जगण्यासाठी मृत्यू झेलतो. कष्टाने परी व्याकुळ होतो, कष्टाने परी व्याकुळ होतो. क्लेश तनूचे विरून जाण्या, देशतनूचे विरून जाण्या. आळवूया ओंकार, आळवूया ओंकार. दुःख टाळण्या दुःखी होतो, टाळण्या दुःखी होतो. मुक्तीसाठी
अनुभव घेण्या आनंदाचा अनुभव घेण्या आळवूया ओंकार आळवूया ओंकार वैभव कीर्ती सर्व मिळाले वैभव कीर्ती सर्व मिळाले मिळण्यासाठी काहीच नुरले मिळण्यासाठी काहीच नुरले अपूर्णतेची जाणीव होता अपूर्णतेची जाणीव होता पूर्णत्वाचे वेध लागले पूर्णत्वाचे वेध लागले चैतन्याने जीवन भरण्या चैतन्याने जीवन भरण्या आळवूया ओंकार आळवूया ओंकार मृदुल स्वरांनी एकमुखाने तुलस्वरानी एकमुखाने आळवूया ओंकार ओंकार अणुरेणूतून शरीरामधल्या रेणूतून शरीरामधल्या आळवूया ओंकार आळवूया ओंकार हरे ओम. ओंकाराची बरीच महती या गीतात आलेली आहे. ओंकारावरती व्याख्यानमाला होऊ शकतील. ओंकार हे परमेश्वराचं रूप आहे. म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे ओंकार. ओम इति एकाक्षर ब्रह्म असं भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केलं आहे. तर ह्याचा जप करणे, ओंकार म्हणणे, याचा परिणाम होणार आहे पुष्कळ. याचा अनेक पद्धतीने परिणाम होतो. म्हणजे मी कशी म्हटलं, झोपेला चांगला तर होतोच, पण विद्यार्थ्यांचा विचार केला तर बौद्धिक क्षमता वाढते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, अंडरस्टँडिंग, मेमरी सगळं वाढतं. हे आम्ही प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे, सायकोलॉजिकल टेस्ट घेऊन. तर मन शांत होतं. ओंकाराचं ध्यान तर केलं आहे. मनातले विचार कमी होतात, मनाची शांतता होते आणि साहजिकच मनाची विकास होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या ओंकार कसा म्हणायचा आहे पण मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी जरा थोडंसं शिथिलीकरण हा एक योगातलं तंत्र आहे. ते आता सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. म्हणजे इथं आल्यानंतर काहीतरी योग शिकल्यासारखं होणार आहे की शिथिलीकरण, ज्याला रिलॅक्सेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. की आज सगळीकडे टेन्शन आहे. टेन्शनच्या विरोधी शब्द आहे रिलॅक्सेशन. तर हे कसं करायचं तर बसल्या बसल्या करता येणार आहे. मी सूचना देणार आहे, तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा आहे. बसल्या बसल्या, खुर्चीवर बसल्या बसल्या, उठायचं नाहीच आहे. तर मी काय करणार आहे की तुम्हाला सांगा, डोळे मिटून बसा. आता ऐका जरा. आणि शरीराचा एक एक अवयव ढिला ठेवायला सांगणार आहे. म्हणजे उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका असं एक एक नाव घेणार आहे. मग उजवा हात, खांदा, उजवी बाजू, पाय वगैरे असं सगळे अवयव आपण ढिले करणार आहोत. म्हणजे मी सूचना देणार आहे, तुम्ही ती सूचना तुमच्या मनाला द्यायची आहे. मन तुमच्या शरीरात दुरुस्त करेल, आपोआप शिथिलीकरण येईल आणि खूप चांगलं वाटेल. लगेच अनुभव येईल तुम्हाला, इमिजिएट. तर बघूया. सगळे आता आरामशीर बसा खुर्चीवर, डोळे मिटून घ्या. जेवढं शिथिल करता येईल तेवढं शरीर शिथिल करा. माझ्या सूचनेप्रमाणे फक्त कृती मनाने करायची, शरीराने काही करायचं नाही. तुम्हाला हात बीत काय मांडीवर बिंड जसे ठेवता येतील, सुखकारक वाटेल असं ठेवा. डोळे उघडूच नका. आता 3-4 मिनटं चालणार आहे, त्या डोळे उघडू नका. आता मनाने उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. उजव्या हाताचा अंगठा ढिला करा. म्हणजे काय, मनाने सांगायचं ढिला होऊ दे. आणि ते स्नायू होतात ढिले, तुमच्या लक्षात येईल की झालंय, बसले. आणि पुढे जायचं. तर्जनी,
मध्यमा मधलं बोट, अनामिका चौथं बोट सगळं ढिलं करत जायचं आहे. करंगुली पाचवं बोट. तळ हाताचे स्नायू ढिले करा. तळ हाताच्या मागच्या बाजूचे स्नायू ढिले करा. मनगटाचे स्नायू ढिले करा. पुढचा हात कोपरापासून मनगटापर्यंत तिथले स्नायू शिथिल करायचे आहेत. कोपराचे स्नायू शिथिल करायचे आहेत. उजव्या हाताचा दंड, उजवा खांदा शिथिल करणं हा शब्द आहे सगळीकडे, लक्षात घ्या तुम्ही. छातीची उजवी बाजू, पोटाची उजवी बाजू ढिली करायची आहे. कमरेची उजवी बाजू ढिली करायची आहे. उजव्या पायाकडे चाललो आहे पण उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच, उजवा तळपाय जमेल तेवढं शिथिल करत जायचं आहे. उजव्या पायाची बोटं, अंगठा, दुसरं बोट, मधलं बोट, चौथं बोट, करांगुली. तर बघा उजवी बाजू आपण ढिली केली आहे. आता डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा अंगठा ढिला करा. अंगठ्या शेजारचं बोट, तर्जनी, मध्यमा मधलं बोट, अनामिका चौथं बोट, करांगुली पाचवं बोट. डावा तळहात शिथिल करायचा आहे. डाव्या तळहाताची मागची बाजू शिथिल करायची आहे. डाव्या हाताचं मनगट ढिलं करा. पुढचा हात कोपरापासून मनगटापर्यंत. डाव्या हाताच्या दंडाचे स्नायू ढिले करा. डावा खांदा, छातीची डावी बाजू ढिली करायची आहे. पोटाची डावी बाजू, कमरेची डावी बाजू. डावा पाय, मांडीचे स्नायू ढिले करा. गुडघा, पोटरी, घोटा, टाच, तळपाय. डावा बोटं, अंगठा, शेजारचं बोट, मधलं बोट, चौथं बोट, करंगळी. तर पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या. कमरेपासून मानेपर्यंत 33 मणके, त्याचे सगळे स्नायू ढिले करायचे आहेत. कमरेतल्या मणक्याचे स्नायू ढिले करा. पोटाच्या मागच्या मणक्यांचे स्नायू ढिले करा. छातीच्या मागच्या मणक्याचे स्नायू ढिले करा.